फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरी ठिकाणी कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड. तर आपल्याला आता त्या ठिकाणी फॉर्म्युला मेथड जी तिसरी पद्धत आहे आपल्या ठिकाणी फॉर्म्युला मेथड, याला आपण सूत्र पद्धत म्हणतो. सूत्र पद्धत. तर आपण हे फॉर्म्युला कशा प्रकारचा तयार करायचा हा आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. म्हणजे नेमका हा फॉर्म्युला आपण वापरायचा कसा किंवा तयार कसा करायचा. तो म्हणजे दॅट स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन माहित असेल. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म आहे आपल्या ठिकाणी ax² + bx + c = 0. म्हणजे कालचीच आपल्या ठिकाणी कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म वरती ठिकाणी आपल्याला वापरायचे, जे काल आपण कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड या ठिकाणी आपण वापरलेली होती. तीच पद्धत वापरून आपल्या डायरेक्टच या ठिकाणी जे काय आपला या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्या ठिकाणी आपला रूट काढायचे आणि तिथे ऑटोमॅटिक आपल्या ठिकाणी काय तयार होतो, फॉर्म्युला तयार होतो. तर तर इथं हा ए नसावा असं पहिलं आपली या ठिकाणी, नंतर आपण dt काढतो. तर डिवायडिंग बाय ए ऑन बोथ साइड. ओके, दोन्ही बाजूला काय करूया ठिकाणी आपण a न डिवाइड करूया. काय भेटते आपला x² b/ax त्यानंतर c/a = 0. आणि हा जो काही कॉन्स्टंट टर्म आहे ती LHS ला नको, तर ती कुठे गेली पाहिजे आणि RHS ला गेली पाहिजे. म्हणून x² + b/ax = -c/a. याला आपण 1 नंबर नाव देऊन टाकूया. Okay, now find the tt. What is by tt? tt means third term. तिसरी पद्धतीने आपण काढून घेऊया. tt चा फॉर्म्युला आहे ठिकाणी tt = ओके 1/2 into ओके coefficient of x याचा होल स्क्वेअर. व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ x? ओके b/2a किंवा असे करता येईल आपला 1/2 into b/a चा होल स्क्वेअर. द कोएफिशिएंट ऑफ x. ओके, व्हॉट इज द स्क्वेअर? b²/4a². हे भेटला ठिकाणी आपला dt. मग आपण काय करतो, gt ऍड करतो. आपण काय करतो ठिकाणी gt ऍड करतो इन इक्वेशन फर्स्ट ऑन बोथ साइड. adding the dt on both side in equation first. ओके, फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण काय करूया ठिकाणी dt ऍड करूया. मग काय मिळेल आपल्या ठिकाणी x² + b/x प्लस आपला ऍड करायचा आहे gt b²/4a². ओके, प्लस सॉरी = -c/a प्लस b²/4a². ओके, नाउ याचा फॉर्मॅट तयार होतो ठिकाणी x + b/2a याचा स्क्वेअर रूट, b चा स्क्वेअर रूट b, 4 चा स्क्वेअर रूट 2, a चा स्क्वेअर रूट a याचा होल स्क्वेअर = यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर करून घेतला आपण ठिकाणी तर 4a²c मायनस प्लस ab²/4a³. तर याच्यामध्ये प्रत्येकामध्ये a कॉमन निघाला. x b/2a
इज इक्वल टू दोन्हीकडून जर कॉमन निघाला तर काय होईल ठिकाणी फक्त वर राहील बी स्क्वेअर मायनस 4ac एक ई उरल सी ला सी उरल आणि खाली उरल ठिकाणी 4a स्क्वेअर कारण का एक कटला तर मग आता घेऊया आपण टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मग काय म्हणतो ठिकाणी x plus b by 2a is equal to plus or minus in root b square minus 4ac divided by 4 चा स्क्वेअर रूट 2 a चा स्क्वेअर रूट a म्हणजे a स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय ठिकाणी a प्लस और मायनस कारण का स्क्वेअर रूट काढताना आपण प्लस और मायनस ठिकाणी घेतच असतो मग आता या ठिकाणी x is equal to plus or minus okay b square minus 4ac divided by 2a minus b by 2a ओके और किंवा आता या ठिकाणी आपला दोनदा या ठिकाणी आपल्याला घेता येते आता x is equal to काय या ठिकाणी प्लस मायनस b by 2a हे अगोदर घेतलं आपण प्लस इन रूट b square minus 4ac divided by 2a और x is equal to minus b by 2a minus root b square 4ac divided by 2a या ठिकाणी दोघांचा छेद कॉमन आहे म्हणून यांची बेरीज केली तर डायरेक्ट वरचीच बेरीज या ठिकाणी होऊन जाते therefore x is equal to minus b plus 4 plus in root b square minus 4ac divided by whole divided मध्ये होऊन जाते ठिकाणी 2a और x is equal to minus b minus 4 b square minus 4ac okay in root divided by whole divided by a so therefore the root of तर हेच या ठिकाणी आपले दोन रूट काढण्याच्या ठिकाणी फॉर्म्युले आपल्या ठिकाणी प्रेझेंट आहेत आणि ह्यांचा वापर करून आपला काय करता येते हो या ठिकाणी दिलेल्या कोऑर्डिनेट इक्वेशनचे या ठिकाणी रूट काढता येते ओके तर काय केलं आपण ठिकाणी वी नो दॅट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द कोऑर्डिनेट इक्वेशन तर या स्टँडर्ड फॉर्म पासून आपण कालची जी काय मेथड आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड त्याचा उपयोग करून काय केलं ठिकाणी त्याच स्टँडर्ड फॉर्मच्या ठिकाणी आपण दोन रूट तयार केले ओके विच इज द रूट द x स्क्वेअर इज इक्वल टू मायनस b प्लस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a और x इज इक्वल टू मायनस b मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a ओके आता हेच सूत्र आपल्यासाठी आहे आणि ह्याचाच उपयोग करून ओके तर आपल्या ठिकाणी काय करायचं आता काय भेटले आपल्या ठिकाणी x इज इक्वल टू शॉर्ट मध्ये मायनस b ओके मायनस और प्लस और मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a असा याचा उपयोग करून आपला काय करता ठिकाणी आता फॉर्म्युला मेथड म्हणून यांच्या ठिकाणी रूट्स काढता येते आणि त्याचाच वापर करून आपल्या ठिकाणी आता पुढचे जे काही कोऑर्डिनेट इक्वेशन आहेत बाय फॉर्म्युला मेथड्स ने या ठिकाणी यूज करून सोडवणार आहोत तर आपल्या लक्षामध्ये फॉर्म्युला असला पाहिजे x इज इक्वल टू मायनस b प्लस और मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a ओके म्हणजे या ठिकाणी आपला कोऑर्डिनेट इक्वेशनचे जे काही स्टँडर्ड फॉर्म आहेत ते कळणं अत्यंत गरजेचं आहे ओके तर दिलेलं कोऑर्डिनेट इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्मशी जुळवून घ्यायचं अगोदर पहिली गोष्ट त्याच्याशी या ठिकाणी आपला जुळवता येणं गरजेचं आहे त्यानंतर मग आपल्या त्याच्या ठिकाणी त्या फॉर्म्युला मेथडमध्ये ठिकाणी ठेवून त्याचे उत्तर या ठिकाणी आपल्याला काढता येतात
तर समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट काढायचे आहे. तर सोल्युशन मध्ये जायचं अगोदर कधी पण कंपेअरिंग किंवा कंपेअर द गिवन quadratic equation to the standard form of काय स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, मग याच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर काय आपलं x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. Here a is equal to 1, b is equal to 5 and c is equal to 6. फक्त हे व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करायचं, त्याला कंपेअर करून घ्यायचं आणि त्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. दुसऱ्या कोणत्या फॉर्म मध्ये या ठिकाणी लिहायचं नाहीये. ओके, मग ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू, मग आता म्हणायच्या ठिकाणी बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. ओके, बाय using formula method. ओके, तर व्हॉट इज द फॉर्म्युला मेथड. x जे काय व्हेरिएबल असेल, x आला तर x, y आला तर y किंवा दुसरा कोणता p कोणत्या आला ते वापरायच्या ठिकाणी x वापरू असते. आणि वी नो दॅट व्हॉट इज द फॉर्म्युला, x इज इक्वल टू प्लस मायनस b प्लस और मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac divided by 2a. okay, put the values. ओके, किमती ठेवून टाकू आपण. मग x इज इक्वल टू मायनस b ला मायनस b, b ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 आहे, मायनस असेल तर मायनस लिहा, प्लस असेल तर प्लस लिहा, प्लस और मायनस इन रूट b ची व्हॅल्यू 5 आहे, 5 चा वर्ग मायनस 4, a ची व्हॅल्यू 1 आहे, c ची व्हॅल्यू 6 आहे. ओके, डिवाइड बाय 2 into 1. ओके, त्याला आपल्याला सिम्प्लिफाइड करायचं आहे ठिकाणी. x इज इक्वल टू मायनस 5 प्लस और मायनस इन रूट मधला आपल्या ठिकाणी सोडून घ्यावं लागेल. 5 चा वर्ग 25, इकडे गुणाकार करून घ्यावा लागेल. 4 चौक 4 1 4, 4 7 24 डिवाइड बाय 2a. ओके, x इज इक्वल टू मायनस 5 प्लस और मायनस 25 मधून 24 केला, 1 राहिला, प्लस डिवाइड बाय 2. त्यानंतर x इज इक्वल टू मायनस 5 प्लस और मायनस 1 डिवाइड बाय 2. आता x इज इक्वल टू मायनस 5 प्लस 1 डिवाइड बाय 2 और x इज इक्वल टू मायनस 5 मायनस 1 डिवाइडेड बाय 2. तर काय प्राप्त होते ठिकाणी आपला x इज इक्वल टू मायनस 5 मधून 1 गेला, मायनस 4 राहिले, डिवाइड बाय 2 और x इज इक्वल टू मायनस 5 मायनस 1 मायनस 6 डिवाइड बाय 2. x इज इक्वल टू मायनस 4 डिवाइड बाय 2 मायनस 2. ओके, और मायनस 3. ओके, याला जर डिवाइड केला आपण 2 न तर मायनस 3. देयरफॉर द रूट ऑफ गिवन quadratic equation is -2 and -3. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला दोन रूट या ठिकाणी काय होतील, प्राप्त होतील. तर सिम्पली काय केलं आपण ठिकाणी थोडक्यात की त्यांना आपल्या
फॉर्म्युला मेथडनच कालच्या कंप्लीट स्क्वेअरिंग मेथडच्या ठिकाणी आपण काय केलं, अगोदर फॉर्म्युला तयार केलं. म्हणजे याच्यामध्ये विशेषता आहे या ठिकाणी. तर अगोदर इक्वेशन फर्स्ट ऑफ ऑल आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर दुसरी स्टेप ए बी सी च्या व्हॅल्यू काढायच्या. तिसरी स्टेप काय करायचं, आपण जे काय फॉर्म्युला तयार केला तो फॉर्म्युला या ठिकाणी काय करायचं, ठिकाणी यूज करायचा बाय युजिंग फॉर्म्युला म्हणजे किंवा फॉर्म्युला मेथड. x is equal to minus b plus or minus in root b square minus 4ac divided by 2a हे वापरायचं. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचा. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर पार इथपर्यंत येऊ द्यायचं. मग त्यांना इथं प्लस और मायनस त्या इथं सेपरेट केलं ठिकाणी चालते आणि शेवटी आन्सर लिहून टाकायचं. तर अशा प्रकारचं तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. कालचेच पद्धत आपण फॉर्म्युला तयार केल्या ठिकाणी कंप्लीट स्क्वेअर मेथडनं. ओके, तर पहिली गोष्ट स्टँडर्ड फॉर्म, नंतर कोएफिशियंटच्या व्हॅल्यू ए बी सी च्या, त्यानंतर युजिंग फॉर्म्युला मेथड आणि मग त्याला सॉल्व इट. ओके, नाउ टेक आउट द होमवर्क. तर उद्यासाठी तुम्हाला होमवर्क करून घ्यायचं. तुम्हाला नंबर 1 सॉल्व एक्झाम्पल, नंबर 2 2.4 जे काय आपली याच्यावरती आधारित प्रॅक्टिस सेट आहे ती करून आणायच्या ठिकाणी. तर अशा प्रकारच्या ठिकाणी छोटासा होमवर्क तुमच्यासाठी राहील. ओके, तर एवढे गणित हे लिहून घ्यायचे, फॉर्म्युला तयार करून बघायचा एक वेळेस. ओके, आणि त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल सोडून 2.4 प्रॅक्टिस सेट ठिकाणी कंप्लीट करून दाखवायचे. ओके, नाउ आय एम स्टॉप हियर, विल बी कंटिन्यू टुमॉरो. ओके, थँक यू.